10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 10, 20. जीभ बाहेर. आपण बाहेर आलं, घशाला अडकल्यासारखं वाटलं नाही, गेलो कुठं, डायरेक्ट मणक्यात गेलो. शिरोधारणस्य, शिर म्हणजे डोकं, डोक्याचा दरवाजा नाक, डोक्यातली ट्रीटमेंट नाकातून केली, मणक्यातली ट्रीटमेंट नाकातून केली. स्ट्रेसमुळेच बीपी होतो, स्ट्रेसमुळे शुगर होतो, स्ट्रेसमुळे थायरॉइड होतो, स्ट्रेसमुळे कॅन्सर होतो, स्ट्रेसमुळे बीपी वाढून बीपी शूट होऊन हार्ट अटॅक सुद्धा येतो. स्ट्रेसच कमी केलं. स्ट्रेस म्हणजे वाद, मेंदूतला वाद, विचाराला घाण विचार बंद, चांगलेच विचार येते आणि चांगलंच काम करणार. जातात आपण असं मोकळं केलं म्हणजे रस्ता मोकळा केला, रस्ता मोकळा केला म्हणजे चांगलंच होणार ना. चिडचिडपणा, सर्दी, शिंका, चिडचिडपणा, राग, डोकं दुखणं, मायग्रेन, अर्ध डोकं दुखणं, पूर्ण डोकं दुखणं, हे सगळं नीट होणार. हे मणक्याची झीज होणार, भरून निघणार. आतून मणक्याची झीज 20-20 थेंब टाकले तरी एक सुद्धा थेंब नाही आला. एखादा ड्रॉप नाकाच्या केसांना चिकटतो, त्याचा काही विषय नाही. आता रोज सकाळी 6 वाजता करायचं, 5 मिनिटं स्वतःला द्यायचं, शॉर्ट मध्ये असं चोळायचं, जीभ बाहेर काढायची, असं करायचं आणि गरम पाणी गुळण्या करायचं. रोजचा दिवस चांगला जाईल. 8 तास स्वतः जमत. त्याच्यासाठीच व्हिडिओ काढणार आपण. तुम्हाला काय वाटतं सांगा, ते केलं नसतं केलं आपण काय वाटलं सांगा. मला ना एकदम म्हणजे असं रिलॅक्स वाटतंय, खूप छान वाटलं. म्हणजे मी आले तेव्हा अशी म्हणजे मला असं झोप येणार म्हणजे वाटत होतं नाही का, सारखं असं गुंगीत असल्यासारखं, पण मला आता एकदम फ्रेश वाटते, छान. आणि तुम्ही काय सांगता ना आरोग्य हॉस्पिटल बद्दल? मी ना इंस्टावरच यांची रील बघितली होती. मला असं मी 8 दिवसापासून यांच्या मागे लागले का मला तिथे घेऊन चला, आपण बघू. माझ्या मुलांनी मला आता आणले, आता मी सरांनी मला माझी ट्रीटमेंट केली, मला खूप छान वाटलं हॉस्पिटल बद्दल आणि सरांबद्दल सुद्धा. धन्यवाद, थँक्यू.